महत्त्वाची बातमी, अजित पवारांची आज संध्याकाळी आमदारांसोबत बैठक होणार आहे। शरद पवार गटाच्या यशानंतर अजितदादा गटामध्ये धाकधूक वाढलेली आहे का, अशा चर्चा सुरू झाल्यात। दादा गटातील काही आमदार परतणार असल्याचं रोहित पवारांचं वक्तव्य होतं आणि आजच्या अजित पवार गटाच्या बैठकीला किती आमदार उपस्थित राहणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विशाल, वृषाली, अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी आज एक बैठक पार पडणार आहे आणि संध्याकाळी एका हॉटेलमध्ये सुद्धा एक बैठक पार पडणार आहे। आता जी बैठक होणार आहे थोड्याच वेळात त्या बैठकीला सुरुवात होईल। अद्याप कोर कमिटीचे सदस्य जे आहेत हे या बैठकीसाठी पोहोचलेले नाही आहेत। पहिली बैठक देवगिरीवरती कोर कमिटीच्या सदस्यांसोबत होणार आहे। यामध्ये छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, अनिल पाटील आणि सुनील तटकरे हे उपस्थित असणार आहेत। अजित पवार यांच्यासमोर आता एक मोठं आव्हान असणार आहे, ते म्हणजे ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की महायुतीला जे अपयश मिळालेलं आहे हे अपयश पाहता अनेक आमदारांचा संपर्क जो आहे हा जुन्या राष्ट्रवादीशी म्हणजे शरद पवार गटाशी होताना आपल्याला होतोय, अशा चर्चा पाहायला मिळत आहेत। तशा पद्धतीची वक्तव्य शरद पवार गटाकडनं सुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आमदारांची नाराजी कशा पद्धतीने दूर केली जाते किंवा आमदारांची मनधरणी करण्यात अजित पवार किती यशस्वी होतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। कारण का ज्या पद्धतीचे महायुतीला अपयश आलेलं आहे यावरनं एक अस्वस्थता जी आहे ही आमदारांमध्ये आहे आणि त्याच अनुषंगानं अजित पवार यांची बैठक जी आहे ही आज होणार आहे। कोर कमिटीची बैठक झाल्यानंतर संध्याकाळी आमदारांसोबत सुद्धा ते बैठक घेणार आहेत। वृषाली, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी विशाल।